हे आम्ही कुठून सगळे एक 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 पॅरामीटर्स घेतले होते? तर हे काही आपण हवेतून निर्माण नाही केलेले आहेत, हे स्वतःच्या मनातलं काही नाहीये. ही जी 17ची लिस्ट आहे, 17ची यादी आहे, ही निवडणूक आयोगाच्याच NERPच्या हँडबुक मधली आहे की असं असं काही असेल तर ह्याला गडबड आहे, हे तुम्हाला शोधणं गरजेचं आहे. ही यादी मी सगळ्या आपल्या शाखेमध्ये देईनच, सगळ्या उपशाखा प्रमुख आणि गटप्रमुखांच्या हातात देईन. या यादीप्रमाणे जरी तुम्ही पाहिलत ना, ह्याच्यातून 3, 4, 5 जरी तुम्हाला काही सापडले तर मुंबईत तुम्हाला, म्हणजे आता जर वरळीतच एवढे असतील तर मुंबई पाहिलं तर लाखो मतदार तुम्हाला असे सापडतील की जे तिथे मतदार म्हणून येणंच चुकीचं आहे किंवा ती लोकच नाही आहेत तिथे. साधारणपणे ह्याच्यात फोटो असेल किंवा नावाचं असेल, हे सगळं आपण पाहणं गरजेचं आहे. म्हणून पुढचा आपला जो होमवर्क आहे मुंबई पुन्हा एकदा जिंकण्यासाठी, कारण तुम्हाला सांगतो ह्याच्यात ही गंमत म्हणून आपण पाहू शकतो, एक साधारणपणे आपल्याला काम म्हणून पाहू शकतो. आता उद्धव साहेबांना आपल्याला काहीतरी काम द्यायचंय, निवडणुकीच्या आधी व्यस्त ठेवायचंय, आदित्यला काहीतरी तुम्हाला काम द्यायचंय म्हणूनही आपण पाहू शकतो. आणि असं जर पाहिलं तर ठीक आहे, व्यस्त ठेवायला खूप काही गोष्टी आहेत, पण ही जी 4-5 गोष्टींची यादी दिलेली आहे, जर खरोखर आपण आत्तापासून, आता दिवाळी झालेली आहे, ह्या पुढच्या दिवसापासून म्हणजे उद्यापासून प्रत्येक शाखेनी 1200ची यादी काढली. प्रत्येक आपली जी वोटिंग लिस्ट आहे, गटप्रमुखांनी त्यांची जी यादी असते तेवढीच जर काढली आणि ह्या 5 गोष्टी बघितल्या की मला नावं डुप्लिकेट किती वाटतात, ह्याच्यात डेड मतदार कोण आहेत, मृत मतदार कोण आहेत, पण कदाचित मतदान करायला येतील, म्हणजे बाकी काही ह्यानी नाही, पद्धतीने नाही, ते गद्दारवाले आणतात तसं नाही, खरोखर किती आहेत आणि किती मतदान म्हणून रजिस्टर आहेत, किती लोकांचे फोटो नाही आहेत, किती लोकांचे पत्ते नाही आहेत आणि किती लोकांचे वेगळे वेगळे पत्ते, म्हणजे वेगळ्या वेगळ्या पत्त्यांवर वेगळ्या वेगळ्या लोकांचं एका पत्त्यावर लिहिलेलं आहे. पुन्हा एकदा सांगतो, 10 मतदारांहून अधिक एका पत्त्यावर तुम्हाला दिसला तर तिथे तुम्हाला मार्किंग करायला लागेल आणि खरोखर जाऊन पाहायला लागेल की खरोखर ह्या घरामध्ये 10 लोकांहून जास्ती लोक राहतात का, फोटो नसलेले मतदार किती आहेत, इपिक नसलेले मतदार किती आहेत, डुप्लिकेट इपिक नसलेले मतदार किती आहेत. हे जरी तुम्ही पकडू शकलात तरी मला वाटतं तुम्ही मुंबईला अदानिस्तान होण्यापेक्षा वाचू शकता, त्यापासून वाचू शकाल आणि पुन्हा एकदा मुंबई महानगरपालिकेवर आपला भगवा फडकू शकाल. हे आज तुम्हाला ठरवून निघायचं आहे. तयार आहात?